आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी काय म्हणते, जरा तारिणीसाठी थांबूया ना। क्षणभरही थांबायचं नाही त्या मुलीसाठी। एखादी मुलगी असती ना तर आपलं कुटुंब संकटात आहे म्हटल्यावर धावून आली असती मदतीला। आपण संकटात आहे म्हटल्यावर पहिला पळ काढला असेल तिनं। आणि मुळात तिच्यासाठी थांबायची गरजच नव्हती। आपण थांबलो नसतो ना तर हे सगळं घडलंच नसतं। तिच्यामुळे झालंय सगळं। आई सुमी, घ्या, आता आली आहे ही। मी मेले का जिवंत आहे हे बघायला आली आहे। असं का बोलताय तुम्ही? काही झालंय का? आता काय तुला रामायण सांगत बसू सगळं? आणि काय ग, सुगडं मिळालं नसेलच ना? नाही, मी सगळीकडे शोधलं, बाजारात सगळीकडे गेले, पण मला कुठेच नाही मिळालं सुगडं। मग अशीच ढिम्मा उभी राहा। अगं तुझ्या उशिरा येण्यामुळे माझ्या जीवावर काय प्रसंग बेतलाय माहितीये का तुला? काय झालंय नक्की? ताई अगं मगाशी अचानक कुठून तरी गुंड आले आणि त्यांनी आईच्या मानेवर कोयता ठेवला। ते सोडतच नव्हते तिला। बापरे, काही झालं नाही ना? तुम्हाला काही लागलं नाही ना कुठे? ठीक आहात ना तुम्ही? सगळं झाल्यावर आली आहेस विचारायला? अगं जीव गेला असता माझा। त्या गुंडाला ना हिच्याच गळ्यावर कोयता धरा असं सांगितलं असतं मी। रेखा, काय बोलतेस? देवाच्या दारात असं अभद्र बोलू नये। आता तिच्याच कृपेने सगळं संकट टळलंय ना। मग चला ना, तिचं दर्शन घेऊया सगळ्यांनी जाऊन। चला ग। वेट 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 आजी, तू तर म्हणाली होतीस की तारिणी परंपरा जपणार, की ते मडकं घेऊनच येणार, पण ती तर त्या शिवायच आली आहे, तर ती कशी येणार ना मंदिरात? हे बघ, तिने कष्टाने तयार केलेला कलश चुकून फुटला। पोरींनी बाजारात सगळीकडे शोधला, तिला नाही मिळाला। ठीक आहे ना, देवी आई घेईल समजून, तिला सगळं कळतं। चला आता सगळ्यांनी देवीचं दर्शन घेऊया। चला। अहो चला ना आता, चला। तारिणी चल की ग। सुमी खरंच नको, तुम्ही जा। नमा जा, तिला घेऊन पुढे जा। जा जा, पण ये हा तू पण हा तुम्ही जा। थँक्यू ऑफिसर। मी तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाही। आज तुमच्यामुळे माझी हिरा सुखरूप आहे, त्याच्याबद्दल थँक्यू सो मच। हो नाही, आम्ही या मिशन साठी स्पेशल क्राईम युनिट नेमलेले आहे। हो, मग प्लीज त्यांना बोलून घ्या ना, मला त्यांचे आभार मानायचे प्लीज। नाही मॅडम, आम्ही त्यांची ओळख नाही सांगू शकत आणि ते अज्ञात राहूनच काम करतात आणि आम्ही त्यांना ओळखत पण नाही। हो, I see. मला फक्त त्यांचे आभार मानायचे होते, बट एनिवेज माझ्या वतीने प्लीज त्यांना थँक्यू सांगा। हो हो मॅडम, ठीक आहे। तुम्ही हिराला घरी घेऊन जा, ती ऑलरेडी घाबरलेली आहे। हिरा, थँक्यू थँक्यू ऑफिसर। बोला जगत जननी दुष्ट मर्दिनी जगत तारिणी माता की। बाबा, माझे पाय खूप दुखतायत, तुम्ही मला उचलून घ्या ना। अगं बेटा, आता थोडंच राहिलं आणि मी कसं उचलून घेणार आता? तू आता लहान आहेस का बेटा? सांग। बाबा, पण मी सुगडी किती उचलू? अगं बेटा, नियम असा आहे की डोक्यावर सुगड घेतलेलं खाली ठेवता येत नाही। नाही बाबा, माझे पाय खूप दुखतायत, मी बसते ना। काय झालं? पाय दुखतात तुझे? हो। पण आबा म्हणतात ते बरोबर आहे। एकदा का सुगड डोक्यावर घेतली ना की जोपर्यंत आपण मंदिरात जात नाही तोपर्यंत ती खाली नाही ठेवता येत। पण माझ्याकडे ना याच्यावर एक आयडिया आहे, सांगू? ज्याच्यानी तुला सुगड खाली ठेवावी लागणार नाही आणि चालावंही लागणार नाही। पण त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल। काय? मला एक पप्पी द्यायची। चालेल। चला थांबा। आई जगत तारिणी माते, माझी तारिणी थोडी घाबरी आहे, नाजूक आहे, सगळ्यांच्या भल्याचा आनंदाचा विचार करते। तू तिच्या पाठीशी उभी राहा। लहानपणापासून ती आईच्या सुखाला पारखी झाली आहे।
सावत्र आईच्या आत्या आणि बहिणींच्या जाच सहन करत वाढली. तिच्या बापानं सुद्धा हात वर केलेत, पण तिने कधीच तक्रार नाही केली. तू तर जगाची माऊली आहेस ना ग. मग तूच तुझ्या या लेकीचा विचार कर. हिरा, तुला माहितीये तुझा जीव कोणी वाचवला? हिरा, तुला माहितीये तुझा जीव कोणी वाचवला? देवी जगत्तारिणी, फक्त तुझ्यामुळे माझी हिरा मला परत मिळाली. सावकाश. आता हळूहळू जा आणि तिथे ठेव. शहाणी आहेस तू. हात जोड. मला माहितीये आता तुझ्याकडे मागताना पण ती स्वतःचा विचार करत नसेल, पण तू तिचं भलं कराई. तिला त्रासातून सोडव. तिच्या आयुष्यात तिच्या हक्काचा माणूस आण, जो तिच्या बऱ्या वाईटाचा विचार करेल. उदयोस्तो आई. मन माझं बावरत तुझं हसणं गालात. मन माझं बावरत तुझं हसणं